नमस्कार ईपीएस 95 पेंशनदार को आपका स्वागत है हमारे यूट्यूब चैनल टेक्निकल मोदी 2.0 में। ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी को लेकर बड़ी खबर सामने आई है। हाल ही में कर्नाटका में रमाकांत नरगुंजी द्वारा एक बड़ी मीटिंग को आयोजित किया गया था। उसका उद्देश्य यह था कि सीबीटी मीटिंग में क्या बड़ी चर्चा की जानी चाहिए जिससे कि ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन को लेकर साथ ही साथ उनकी मांगों को लेकर जो कि सुधार किए जा सके। उसमें छोटे से छोटे मुद्दे और बड़े से बड़े मुद्दे के बारे में चर्चा की गई, जो कि तमिलनाडु में यह बैठक हुई थी। साथ ही साथ ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी को लेकर रमाकांत नरगुंजी ने कुछ अपने भाषण दिए। साथ ही साथ जो कि डीए प्लस 7,000 रुपये की मांग है उसको मंजूर किया जा सके। इसके बारे में सीबीटी मीटिंग के बारे में चर्चा हुई। पूरी जानकारी हम आपको इस वीडियो के माध्यम से साझा करने वाले हैं, जो कि रमाकांत नरगुंजी ने क्या बोला और क्या इसके बारे में भी भाषण में कहा। चलिए जानते हैं रमाकांत नरगुंजी के इस बड़ी रिपोर्ट के माध्यम से। नायडू ಅವರೇ, ಗುಂಡಪ್ಪ ಅವರೇ, ಸೋಮಶೇಖರ್ ಅವರೇ, ಅಮರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಮಿತ್ರರೇ, ನಾನು ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಬಂದು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ನಾವು ಏನು ಮುಂದೆ ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಏನಾಗಿದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಈಗ ಏನು ನಡೆದಿದೆ, ನಾವು ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ನಾ ಮೇಲೆ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೂ ಬೋರ್ ಆಗುತ್ತೆ. ಏನಪ್ಪ ಇವನು ಬರೀ ಇದೇ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಡಿಸ್ಟಿಕ್ಕಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು, ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಈ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನನಗೆ ಕೆಲವು ಜನ ಹೇಳಿದರು, ಸರ್ ನಾವಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಏನು ಮಾತಾಡಲ್ಲ, ತಮ್ಮದೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಗ್ಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ರೆಡಿ ಇಲ್ಲ. ಬೇರೆ ಸಂಘಟನೆಗೆ ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೋರಿ. ಅವ್ರೇನು ತಿಳ್ಕೊಂಡಾರ, ನಾನೇ ಮಾಡಬಲ್ಲೆ. ಹೆಂಗಾಗತ್ತೆ ಸರ್? ಇಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನನ್ನ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತಾ? ಅದಕ್ಕೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಬಾಡಿ ಜೊತೆಗೆ ಸೇರಬೇಕು. ನಾವು ಎಷ್ಟು ಸರಿ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳನ್ನ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಬೇರೆ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಆದರೂ ನಮ್ಮದು ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಬರೋಕ್ಕೆ ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲೋಗಿ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ. ಆ ಮೆಂಬರ್ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಏನೂ ಹೇಳಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಮೆಂಬರ್ಶಿಪ್ ಇರಲಿ ನೀವು, ಬಟ್ ನನ್ನ ಜೊತೆ ಕೊಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯ ರೂಲ್ಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ನು ನೀವು ಫಾಲೋ ಮಾಡಿರಿ, ಬೇಡ ಅನ್ನಲ್ಲ. ಕೆಲವು ಟ್ರಸ್ಟ್ಗಳದು ಬಂದಿದೆ. ಈಗ ಟ್ರಸ್ಟ್ ಇಟ್ಕೋರಿ. ನಿಮ್ಮ ಟ್ರಸ್ಟು ನಿಮ್ಮದಿದು ನಿಮ್ಮ ಕಾನೂನು, ನನಗೇನೂ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ನಾ ಬಂದಾಗ NICನ ನೀವು ನನ್ನ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮದು ಮಾತಾಡಿದರೆ ನಾನು ಅಲೋ ಮಾಡಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಮಾತಾಡ್ರಿ, ಪರ್ಸ್ನಲ್ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ರಿ, ನಾ ಕೇಳ್ತೀನಿ. ಇಲ್ಲ ನನ್ನ ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿದು ಡಿಸೈಡ್ ಆಗಿದೆ ನೀವು ಮಾಡಿರಿ, ತಪ್ಪು. ನಾನು ಒಂದು ಡಿಸಿಷನ್ ತೊಗೋಕಾರೆ ನನಗೂ ಅಪೆಕ್ಸ್ ಬಾಡಿ ಇದೆ. ನಾವು ಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕು ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಕೆಲವು ಜನ ಅಂತಾರೆ ನನ್ನ ನ್ಯಾಷನಲ್ ಬಾಡಿ ಏನು ಹೇಳುತ್ತೋ ನಾ ಅದನ್ನೇ ಫಾಲೋ ಮಾಡವ, ಬೇರೆ ಯಾವುದು ಕೇಳಲ್ಲ ನಾನು. ಒಂದು ಮಾತು. ಎರಡನೇದು, ಈಗ ಸೆಂಟ್ರಲ್ ಬೋರ್ಡ್ ಆಫ್ ಟ್ರಸ್ಟೀಸ್ ಮೀಟಿಂಗು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಡಿಸೈಡ್ ಆಗಿದೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾ 10 ಮತ್ತು 11ನೇ ತಾರೀಕು. ಈಗ ಡೆಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡೋಂಥ ಎಷ್ಟೋ ಕಡೆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಟ್ಗಳಿಂದ ಹೋಗೋದಾಗಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ
5 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಮೀಟಿಂಗ್ ಇತ್ತು. ಎಷ್ಟಕ್ಕೆ? ಬೆಳಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆ. इस मीटिंग की पूरी चर्चा मलयालम भाषा में हुई है और साथ साथ कन्नड़ भाषा में हुई है, जहां पर ईपीएस 95 पेंशन धारकों ने सीबीटी मीटिंग को लेकर क्या कहा मैं आपको बता रहा हूं। जैसे कि उन्होंने बात की कि सीबीटी मीटिंग को लेकर ईपीएस 95 पेंशन बढ़ोतरी की मांग वहां पर रखी जाए जिससे कि वे बात कर पाए। जिससे पहले उन्होंने प्रपत्र में कुछ बड़ी महत्वपूर्ण जानकारी ऐड की जिसकी टाइपिंग होगी और साथ ही साथ प्रपत्र तैयार किया जाएगा, जो कि उसको साथ ही साथ ईपीएफओ कार्यालय में प्रपत्र दिए जाएंगे। साथ ही साथ उन्होंने इस प्रपत्र की कॉपी को जल्द ही आपके सामने उपलब्ध कराने की बात की है और साथ ही साथ पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी का आश्वासन दिया है कि जल्द ही पेंशन बढ़ोतरी होगी, आप हताश मत होना। ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन बढ़ोतरी को लेकर बहुत ज़्यादा प्रयास किए जा रहे हैं। उत्तर प्रदेश, कर्नाटक, बेंगलोर समेत और अन्य बड़े राज्यों में इसकी बार बार जो कि सुनवाई की जा रही है। साथ ही साथ बुढ़ाना में जो कि लगातार अनशन पर बैठे हुए व्यक्ति पेंशन बढ़ोतरी की मांग कर रहे हैं और साथ ही साथ उसकी वीडियोस बनाकर भी लॉन्च की जा रही है, जिससे कि सरकार इन हमारी बातों को सुने और इन बातों को मंजूर करने का प्रयास जल्द से जल्द करे। और आपको जानकारी कैसी लगी कमेंट बॉक्स में बताना न भूलें। मैं मिलता हूँ आपको एक और नई बड़ी अपडेट के साथ। जय हिंद, जय भारत।